एकदा एक छोटा मुलगा होता. त्याचं नाव अजय. तो 4थीत शिकत होता. अजय हुशार होता, पण थोडा खोडकरही होता. एक दिवस वर्गात शिक्षकांनी गृहपाठ दिला. अजय, गृहपाठ केला का रे? शिक्षकांनी विचारलं. अजयला गृहपाठ करायला विसरला होता. त्याने घाबरत खोटं बोलायचं ठरवलं. मॅडम, मी काल आजारी होतो, त्यामुळे गृहपाठ नाही करता आला. शिक्षकांनी काहीच न बोलता त्याला बसायला सांगितलं, पण अजयच्या मनात अपराधाची भावना राहिली. तो दिवसभर खिन्न होता. संध्याकाळी घरी गेल्यावर त्याने आईला सगळं सांगितलं. बाळा, चूक सगळ्यांकडून होते, पण खोटं बोलणं अजून मोठी चूक असते. खरं बोलणं नेहमी योग्य असतं. अजयला आईने शब्दात समजावून सांगितलं आणि अजयला आईच्या शब्दांची जाणीवही झाली. दुसऱ्या दिवशी तो धैर्याने वर्गात गेला. मॅडम, काल मी खोटं बोललो. मी आजारी नव्हतो, पण मी गृहपाठ करायला विसरलो. मला माफ करा. मॅडम हसल्या. अरे वा अजय, चूक मान्य करणं आणि खरं बोलणं ही खूप मोठी गोष्ट. मला तुझा अभिमान वाटतो. तेव्हापासून अजयने ठरवलं, काही झालं तरी खरंच बोलायचं. खरं बोलणं हे नेहमीच योग्य असतं. खोटं बोलून क्षणभराचं समाधान मिळू शकतं, पण खरं बोलून आयुष्यभराचा आत्मविश्वास मिळतो. गोष्ट आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.